आज महावितरणला भाजपचे जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी धडक दिली. काय आश्वासन तुम्हाला देण्यात आलं? गेले 3 महिने सातत्याने शहरातील लाईट कशा पद्धतीने झाली ते पत्रकार पण बघत आहेत. कालच्या मे महिना सुरू झाल्यानंतर अनेक वेळा शहरात लाईट गेली. त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आज आपण आलो. सत्तेमध्ये जरी असलो तरी शासनाच्या वतीने त्यांचे जे काय अडचणी असतील ते समजून घ्याव्यात आणि तिथं काम का दिसत नाही याची उत्तरं आम्ही आता आज या ठिकाणी घेतली. एक्झिक्युटिव्ह राक्षसची आता भेटलो, परंतु एक्झिक्युटिव्ह कुठं एक्झिक्युटिव्ह यांच्याशी आता चर्चा झाली. 4 दिवसामध्ये सावंत रेस्ट हाऊसवरती आदरणीय आमदार जटर साहेब यांच्याशी चर्चा करून बैठक 4 दिवसामध्ये घेतली जाईल. परंतु शहराची काम दिसलं पाहिजे अशा स्वरूपाचं काम ह्या पुढच्या काळामध्ये वीज वितरणकडनं व्हावं एवढा हेतू होता आणि त्या संदर्भात त्यांच्याकडनं सर्व नगरसेवक या ठिकाणी सभापती आहेत. जवळजवळ अर्धे नगरसेवक सावंतवाडी कौन्सिलचे आज आले होते. हा शहराचा उद्रेक आहे आणि शहराचा उद्रेक नगरसेवकांनी आपली जबाबदारी म्हणून आज वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी. साळगावकर साहेब, सर्व नगरसेवक जे आहात, आज तुम्ही सर्वजण सत्तेत आहात. सत्तेत असताना ही परिस्थिती असेल तर जे सत्तेच्या बाहेर असतील नागरिक असतील त्यांना कशा प्रकारे न्याय मिळेल? आमचे पालकमंत्री या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. 3 महिन्यापूर्वी प्रकाश गडवरून वीज वितरणला ह्या एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये पावसाळ्याच्या पूर्वी काय काय काम करायचं या संदर्भात त्यांना सूचना केल्यात. सूची आहे, परंतु त्या सूचीप्रमाणे काम होत नाही म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आत्ता